जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ थांबवण्याबाबत कारवाई करण्यासंदर्भातले अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत। काय आहे आदेश आणि या आदेशाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील शिक्षकांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, जिल्हा परिषद नागपूर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे हे आदेश मुख्याध्यापक, सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा नागपूर यांना निर्गमित झालेले आहेत। त्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ थांबवण्याबाबत याचा विषय आहे आणि याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की जे संदर्भ प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांचे दिलेले आहेत आणि माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांना उद्देशून लिहिलेले जे संदर्भीय पत्र आहेत हे या कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत। महाराष्ट्रात सर्व माध्यमाच्या आणि सर्व प्रकारच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्या वेळा आणि कर्मचाऱ्यांचे कामाचे तास हे महाराष्ट्र खाजगी शाळा शर्ती व नियमावली 1981 नुसार निर्धारित केलेले आहेत। असं असूनही अनेक खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक हे शाळा सुटल्यावर शिक्षकांना विनाकारण जादा वेळ थांबवतात। बेकायदेशीररित्या 10वी व 12वी बोर्डाच्या परीक्षेत परीक्षकाचे काम नसताना थांबवलं जातं। सार्वजनिक सुट्ट्या तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये शाळेत बोलावून थांबवलं जातं। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळांमध्ये अर्धवेळ शाळा असल्यावर सुद्धा पूर्ण वेळ शाळांचे तास पूर्ण करण्यासाठी शाळा सुटल्यावर थांबवलं जातं, असं संदर्भीय निवेदनात म्हटलेलं आहे। आणि या निवेदनानुसार सर्व मुद्द्यांचा विचार करता सर्व माध्यमांच्या आणि सर्व प्रकारच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्या वेळा आणि कर्मचाऱ्यांचं कामाचं तास हे महाराष्ट्र खाजगी शाळा शर्ती व नियमावली 1981 नुसार निर्धारित केलेले आहेत आणि त्यानुसार प्रचलित शासनादेश नियमान्वये उचित कार्यवाही करावी। अशा प्रकारे अनियमितता आढळल्यास मुख्याध्यापकांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे हे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडतोय त्यांना हे पत्र जे आहेत, आदेश जे आहेत ते फायदेशीर असणार आहेत। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण आदेश। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।